आणि घालून पैसे आमची घाला त्याची काय किंमत कमी करून घेऊ पैसे हा त्यानं दवाखाना टाकलं लागलं ते 4 बायांना जास्त बायांना सांग नाशिकला असे स्किल हा ना गावचे पेशंट घेऊन येऊ आपली जाहीर दाखवून नाही करणार लोक करणार आता नको आईला किती पैसे आणले रे किती आले 600 अरे वा कोण आहे गुलाल टाकेल दवाखान्यामध्ये काय काम हे आता हे जास्त चालू काय सहा महिने खात्या गोळ्या पडत 20-20 वर्षाचे जुने पेशंट एका सेटिंग मध्ये 50% फरक लोक गोळ्या खायला जाते हे काय मग त्यांना सांगा नाही म्हणून तिथून तुमच्या इथूनच घ्या म्हणून काय काय ते काढणार म्हणलं आम्ही नाही केलं म्हणा दिले मला माहित नव्हतं मी त्यांना म्हणले आहे ते नाही तर म्हणा औषध व्हायला दिले ना ते जाळे मी तीच जाळी म्हणले तीच जाळी आहे मी म्हणून करत मध्ये जाळे ते औषध व्हायला दिली हॅलो मग आता डॉक्टरच आहे त्यांना बरोबर जजमेंट पण हाडकं सगळे मोडले आपले मी घाबरून गेलो होतो म्हटलं चायला खाटीचा कडकडा आवाज आला मग म्हटलं खाटी हे झाली अरे तेच तिला तर असंच ठेवलं होतं मोजे काढायला का ठीक आहे एकदम ट्रिक पाणी मोकळंच करायचं हां सोड फोन आलेला रे येणार राजबहादूर कोणी कंपनीचे बोल करते मला काय बघू कधी येते काम काय तू काय काम करते तिकडं क्लिनिकच संभाजी म्हणजे आयुर्वेदिक वाले तुमच्या पटव काय द्यायला आले पण आयुर्वेदिक जोरात चालू आहे आता हो चालू आहे ना पण लोकांना कसं रिझल्ट पटकन लागतो हा. ॲलोपॅथीने कसा रिझल्ट पटकन येतो आयुर्वेदिक कसं हां ते वेळ घेतं ना
तुझ्यापेक्षा ह्याच्या सगळे मोडले. माझं काहीच नाही मोडलं फक्त त्याचे ते मार आहे. शरीराचं काय ना. आणि बसत राहत्या बसून दिसून राहत्या. हक्काचे नाही मोडले याचे मोडू राहिले आपण याचे ना लग्न झाले तब्येत कमी झाली अर्धा कमी झाली वाढले असे वाटतं. वाढला म्हणून कमी झाले म्हणतोय. काही सप्लिमेंट असेल तुमच्याकडे द्या तर मी कमी म्हणजे याच्यापेक्षा कमी नको याच्यापेक्षा वाढ नाही. माझी बहीण खायला नाही पाहिजे एवढे. बहीण खायला देत नाही का? याचं वय या मापाने देवी सांभाळायचं वय आहे. हा? आणि आता लग्नाचं वय आणि थोडं कमी एवढी लवकर डेअरी नाही पाहिजे. लय वाढली गरम करतो, गरम पाणी पितो, 4 दिवस पितो, मग वरनं अंदर पण काय त्याची पत्नी तरी धरायला लागत नाही. संध्याकाळी 7च्या आत जेवायचं. मी त्र्यंबकला गेलो होतो स्वामी समर्थांचं केंद्र त्यात मूळ चॅरिटेबल ट्रस्ट आयुर्वेदाची तेव्हा 25,000 रुपये देऊ पेमेंट काय माझ्या ते मशीन राहतं काय ते पूर्ण शरीराचं फॅट वगैरे चेक करायचं ते म्हणजे मी 5 वर्षापासून इतके कस्टमर करते पण तुझं तू असं कस्टमरच मला भेटेल नाही का म्हणजे तुझ्या शरीरात कुठं फॅटच नाही म्हणून बसला का कुठपर्यंत बसला याने काय होतं माहिती का मंथ्यामध्ये जो मायनर असतो माझं पुढे स्ट्रेचिंगमुळे जागे वजन सगळे उलट असं असं बसल का टेस्ट इकडे केसेस मस्त शिकवले मस्त इरेक्टर स्पाइन आहे ना कडक आहे कडक म्हणजे वय कडक आहे 25 वय असं ना झालेलं आहे. असं नाही का ते बॉडी ना बॉडीवर मस्त टाईट होऊन म्हणजे जास्त